महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. मोठी खुश खबर असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ही पोस्ट टाकलेली आहे 4 तासा अगोदरची. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे. तुमचे जर पैसे आलेले नसतील अजून तरी देखील शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. आणि ज्यांचे आज आणि काल पैसे आलेले आहेत 4,500 रुपये आलेत काही जणांना 1,500 रुपये आलेले आहेत. त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा आले बाबा आमचे पैसे धन्यवाद म्हणून. आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांना या ठिकाणी निराश व्हायची गरज नाही. तुमच्यासाठी देखील एक दिलासादायक बातमी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. महत्त्वाची माहिती पाहायला भेटणार आहे. ज्यांचे अजून आले नाहीत त्यांनीही नाही आले म्हणून पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि त्याबद्दल अपडेट आले की नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील पाहायला भेटेल. तर बघा स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. याच्यामध्ये जी अगोदर खुश खबर आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती समजेल तुम्हाला. अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काहीच समजणार नाही. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जमा होणार, बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार. बघा आता तिसरा हप्ता तर जमा व्हायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे परंतु अजून त्यांनी म्हटलंय की तिसरा हप्ता जमा होणार. बघा काही जणांचे 3-3 हजार रुपये आलेले आहेत ना त्यांना 1,500 रुपये अजून काही जणांना भेटलेले नाहीत. 1,500 रुपये अजून येत आहेत. तर हा हप्ता जमा होणार आहे म्हणजे 25 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. हा जवळपास 30 तारखेपर्यंत किंवा 29 तारखेपर्यंत तुमचे पैसे जमा होत राहणार आहेत. परंतु याच्यामध्ये मोठा बदल झालेला आहे. मोठी गुड न्यूज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे बघा 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना लाभ भेटणार. हा तिसरा हप्ता जो आहे जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना भेटणार आहे. अगोदर सरकारचं या ठिकाणी धोरण निश्चित करण्यात आलेलं होतं ते म्हणजे 2.50 कोटीपर्यंत पैसे देण्याचं. परंतु या ठिकाणी तिसऱ्या हप्त्यातच 2 कोटीपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार आहेत. अगोदर किती पैसे दिलेत बघा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये 1,59,00,000. तर बघा अजून या ठिकाणी 2 कोटीपर्यंत महिलांना पैसे येणार आहेत. ह्या 2 ते 3 दिवसामध्ये 2 कोटी महिलांना लाभ भेटणार आहे. तर ही मोठी खुशखबर आहे. हा मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे आपल्याला पाहायला भेटेल. खूप सर्व जणांचे ज्यांचे पण फॉर्म अप्रूव्ह आहे जे सर्व बहिणा A to Z राहिलेले आहेत पैसे यायच्या त्या सर्वांना पैसे या तिसऱ्या हप्त्यामध्ये भेटून जाणार आहेत. हीच एक मोठी खुशखबर, हा एक मोठा बदल तुम्हाला या ठिकाणी सांगायचा होता. तर ही माहिती आपण आता बघितली. आता बऱ्याच जणांना काळजी आहे की तिसरा हप्ता माझा अजून आलेला नाही, 1,500 रुपये आलेले नाही, 4,500 आलेले नाहीत, अजूनही बऱ्याच जणांना 1ही रुपये आलेला नाही. तर त्यांच्यासाठी देखील गुड न्यूज देतोय. शेवटपर्यंत बघत राहा. नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर पटकन एक लाईक नक्की करा जेणेकरून पुढचे अपडेट तुम्हाला येत राहतील. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आपल्या खात्यात जमा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. महिला सबलीकरणाच्या क्रांतीचा सहभाग होत महायुती सरकारच्या प्रयत्नांना बळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. ठीक आहे, तिसरा हप्ता जमा करायला सुरुवात झालेली आहे असं त्यांनी आता सांगितलंय. म्हणजे बघा आजपासून बऱ्याच जणांना 1,500 रुपये आलेले आहेत. या ठिकाणी बघा आता कमेंट पाहू शकता बहिणींच्या. या ठिकाणी महत्त्वाची कमेंट आहे बघा. सर्वांनी माहिती देखील दिलेली आहे. आता थोडीशी तुमची माहिती या ठिकाणी कमेंट देखील तुम्हाला दाखवतो आणि पुढची माहिती घेतो लगेच. बघा सर्वांनाच नक्की पैसे येईल, विश्वास ठेवा. मला पण आले दादा पैसे आज 1,500 आणि त्या अगोदर या ठिकाणी 3,000 रुपये आले होते. तर बघू शकता ज्यांना वाटते की अजूनही पैसे येणार नाहीत या ठिकाणी आणि जे कमेंट करतायत की ही माहिती खरी नाही आहे, पैसे येत नाहीत, पैसे जमा होत नाहीत, त्यांनी कमेंट बघा लोकांच्या. 1,500 रुपये आज जमा व्हायला सुरुवात झाली सकाळपासूनच. बरेच जण म्हणत होते की आज पैसे नाही येणार परंतु मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्येच की आजही पैसे येतील आणि उद्या या ठिकाणी 27 तारीख आहे, उद्या देखील तुमचे पैसे येणार आहेत. आणि या ठिकाणी 28-29ला जर नाही आले तरी 30 तारखेला देखील तुमचे पैसे येतील आणि 29 तारखेला देखील पैसे येऊ शकतात कारण की त्या दिवशी कार्यक्रम घेतला जाणार आहे राज्यभरामध्ये. तर या ठिकाणी बघा यांना 3,000 रुपये अगोदर जुलै ऑगस्ट भेटले होते. तर काल 4,500 बऱ्याच जणांना आले, आज 1,500 रुपये येतात आणि आजही 4,500 रुपये बऱ्याच जणांना येत आहेत. कुणाकुणाला आलेत आतापर्यंत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर बघा अजून या ठिकाणी कमेंट केलेले आहेत की आज देखील 1,500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी. बघा तिसऱ्या हप्त्यात 4,500 रुपये झाले खात्यात डिपॉझिट. तुमचे पैसे आले का? जर तुमचे या ठिकाणी नाही उत्तर असेल तर तुमच्यासाठी हा पुढे व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत पाहत राहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बघा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1,500 रुपये आणि 4,500 रुपये जमा होतील असे बोलले जात होते. मात्र आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवलेत. इथे डिसेंबर नाही तर
25 सप्टेंबरच्या अगोदरच पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी कालपासून पैसे खात्यात जमा होत आहेत. 29 तारखेच्या अगोदरच पैसे पाठवलेत, 29 सप्टेंबरच्या अगोदरच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला महिन्याच्या खात्यात जमा होणार आहे. या तारखे अगोदरच म्हणजेच 25 सप्टेंबर बुधवारपासूनच खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा देखील झालेत. त्यामुळे महिला आनंदी आहेत. ठीक आहे, तर अनेकांच्या खात्यात पैसेच आलेले नाहीत. आता बघा, ज्यांचे आलेले नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय. त्यामुळे या महिलांचे लक्ष जे आहे बँक खात्याकडे लागून राहिलेले आहे. तर कधी पैसे येतील पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा 29 सप्टेंबरला रायगड येथे पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1,500 आणि 4,500 रुपये जमा होणार आहेत असे बोलले जात होते. मात्र सरकारने 25 सप्टेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवलेले आहेत. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे जे आहेत खात्यात पाठवायला सुरुवात केलेली आहे. बघा, सध्या पाहायला गेले तर महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत एकही रुपया जमा झाला नव्हता त्या महिलांच्या खात्यात हे 4,500 रुपये आलेत. खरं तर योजनेची घोषणा झाल्यानंतर 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान होते. त्यानंतर कागदपत्रावर काही महिला या ठिकाणी अर्ज करायचे राहिले होत्या. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी तारीख वाढून दिलेली होती ऑगस्टमध्येही. त्यामुळे आता ज्यांचे या ठिकाणी पैसे आले नव्हते त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 4,500 रुपये भेटलेत. त्याचसोबत ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळेस ओवळणीच्या रूपात 3,000 रुपये आले होते त्या महिलांना देखील या ठिकाणी जुलै ऑगस्टचे एकत्रित 3,000 रुपये लाभ दिला होता. त्या महिलांना देखील सप्टेंबरचे पैसे जे आहेत 1,500 रुपये आज जमा होत आहेत. आणि आता बँकेने हे पैसे पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत. तर आता पहा, आता ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या महिलांनी निराश होण्याचं कारण नाही. आता त्यांच्यासाठी माहिती आहे, या ठिकाणी खुशखबर आहे ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी. कारण बँकेने हळूहळू बघा पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे थोडासा तुम्हाला काय करायचं आहे, धीर धरायचा आहे. लगेच पैसे येणार नाहीत, थोडासा धीर धरायचा आहे. उद्या परवापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा, म्हणजे उद्या 27 तारीख आहे, उद्या पैसे येऊ शकतात. किंवा या ठिकाणी 28ला नाही आले, 29ला नाही आले तर 30 तारखेला देखील पैसे खात्यामध्ये येऊ शकतात. कारण की 28-29ला 2 दिवस बँका बंद असणार आहेत. परंतु या ठिकाणी जर सरकारने पाठवलेलं असेल, बँकांना तशा सूचना दिलेल्या असतील तरी देखील तुमचे ॲटो पैसे जे आहेत ॲटो मोडवरती देखील येऊ शकतात. तशी सिस्टम केलेली असेल तर 28-29ला येऊ शकतात. जर त्या 2 तारखेला नाही आले तर उद्या 27 आणि 30 तारखेपर्यंत सर्वांचे पैसे जे आहेत येऊन जातील. 2 कोटी महिलांपर्यंत या तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत. या ठिकाणी आपण सुरुवातीलाच व्हिडिओच्या ती माहिती देखील पाहिली. महिला व बालविकास विभागाने ती पोस्ट या ठिकाणी ट्विट केलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे. पहिला व दुसऱ्या हप्त्यामध्ये 1,59,00,000 महिलांना पैसे आलेले होते. तर आता 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ भेटणार आहे. सप्टेंबरमध्ये आलेले अर्ज देखील याच्यामध्ये असतील मग. आणि जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांचेही 4,500. त्यासोबत आत्ता देखील या ठिकाणी नवीन सप्टेंबरमधले आणि जुलै ऑगस्टमधले राहिलेले प्लस जुलै ऑगस्टमध्ये 3,000 भेटले होते त्यामधील राहिलेले तिसऱ्या हप्त्याचे अजून. तर हे सर्व मिळून 2 कोटीपेक्षा जास्त बहिणींना या ठिकाणी पैसे जे आहेत या हप्त्यामध्ये दिले जाणार आहेत. तर ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना निराश व्हायची कारण नाही. उद्या किंवा या ठिकाणी 30 तारखेपर्यंत तुमचे पैसे येऊन जातील. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आज देखील पैसे जमा होत आहेत, संध्याकाळपर्यंत पैसे जमा झालेले आहेत. उद्या देखील सकाळपासूनच पैसे येऊन जातील तुमच्या राहिलेल्या बहिणींचे. ज्यांचे आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.